महानगरपालिकेसाठी भाजपाकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून 100 जागांची मागणी, मात्र भाजपचा 100 जागा देण्यास नकार. भाजपाकडून शिंदेंच्या शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रच लढणार. ठाकरेंच्या शिवसेनेला 12 जागा, 7 जागांवर एकमत तर 5 जागांवर चर्चा सुरू. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, सतेज पाटील यांच्यावर पवारांची राष्ट्रवादी नाराज. उद्यापर्यंत अंतिम निर्णय घ्या, अन्यथा वेगळा निर्णय घेऊ, पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा. भाजप चंद्रपूर महापालिका सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्येच लढणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आदेश, तर चैनसुख संचेती निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी घेतली भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोनही नेत्यांमध्ये भेट. निवडणुकीमध्ये निलेश राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केले होते आरोप. ठाकरे बंधूंमध्ये मोजक्या जागांवरून पेच, मनसेकडून पारंपरिक जागांची मागणी, दोन्ही बंधूंमध्ये चर्चा सुरू. पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी सुरू. मनसे 74 आणि ठाकरेंची शिवसेना 91 जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता. दोनही पक्षांमध्ये बैठक. अखेर बाळासाहेबांचे वाघ एकत्र आले. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकरांची पोस्ट. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. दहिसर पश्चिमेच्या एकसर रोड येथे कार्यकर्त्यांची एकत्रित महाआरती. ठाकरे बंधूंना युतीसाठी शुभेच्छा. केशव उपाध्याय यांची पोस्ट. बंधूच्या भावनेचा महापूर ओसरल्यावर त्यांना मतांचा दुष्काळ दिसेल, केशव उपाध्याय यांची टीका. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत याचा आम्हाला आनंद आहे. दोनही भावांनी निवडणुकीच्या नंतर पण एकत्र राहावं. मराठी माणसाचं नाव घेऊन मुंबई जिंकण्याचं षड्यंत्र, रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया. पुणे पालिका निवडणुकीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची वंचित सोबत चर्चा. वंचितकडून 40 जागांची मागणी. वंचित आणि दोनही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता. प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. जगताप यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षामध्ये नाराजी. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा जगतापांच्या प्रवेशाला विरोध. नागपूरमध्ये काँग्रेस सर्व 151 जागांवर स्वबळावर लढण्यास तयार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची चर्चा सुरू. गरजेपोटी युत्या होत आहेत, त्यात आम्ही देखील सहभागी आहोत. भाजप वगळता इतर पक्षांसोबत युतीसाठी चर्चा सुरू झाली आहे. युती राज्य पातळीवर नसून केवळ पालिका पातळीवर आहे, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य. लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संवाद बैठक. प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीच्या अनुषंगानं केलं मार्गदर्शन. युतीचे निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांकडे. महायुतीमध्ये असणाऱ्या पक्षाबरोबर काँग्रेस कधीही महानगरपालिका निवडणुकीला सामोरं जाणार नाही. महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पुणे निवडणुकीला सामोरं जाणार, काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांची माहिती. चोर, गोळीबार करणारे, चाकू मारणाऱ्यांच्या पाठीशी आमदार संजय खोडके उभे. अशा लोकांसोबत युती नको, भाजपा नेत्या नवनीत राणा यांचा आमदार संजय खोडके यांच्यावर आरोप. नाशिकमध्ये भाजपमधील पक्षप्रवेश सोहळ्याला कार्यकर्त्यांचा विरोध. शाहू खैरे आणि यतीन वाघ यांचा भाजपमध्ये प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून खैरे आणि यतीन वाघ यांच्या विरोधात घोषणाबाजी. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार. किसन जाधव, नागेश गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये केला पक्षप्रवेश. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून मित्रपक्षांवरच ऑपरेशन लोटस. मातोश्रीच्या परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या. पोलीस नियंत्रण कक्षाला तक्रार. सर्वेक्षणासाठी ड्रोन उडवल्याची माहिती. चंद्रपूर महापालिकेसाठी दुसऱ्या दिवशी 448 नामनिर्देशन पत्राची उचल, मात्र एकही अर्ज दाखल नाही. चंद्रपूर महापालिकेच्या 66 जागांसाठी निवडणूक. शहादा नगर परिषदेवर निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार अभिजित पाटील यांनी स्वीकारला पदभार. नगर परिषदेमध्ये बहुमत भाजपकडे, मात्र नगर अध्यक्षपद जनता विकास आघाडीकडे. नाताळ आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक कोकणामध्ये दाखल. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना पर्यटकांची पसंती. गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी.
नाताळच्या निमित्तानं जालन्यातील क्राइस्ट चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांची मोठी गर्दी. ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये भक्तिगीतं गाऊन आणि प्रार्थना करत साजरा केला नाताळ सण साजरा. वसईमध्ये ख्रिसमसची धूम. घरोघरी आकर्षक रोषणाई. होली स्पिरिट चर्चमध्ये मिसा साजरी. 450हून अधिक वर्ष चर्चला पूर्ण. मिसा पूर्ण झाल्यानंतर नाताळला सुरुवात. भंडाऱ्यात नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे. नाताळनिमित्त ख्रिश्चन बांधवांनी केलेली आकर्षक अशी सजावट. रंगीबेरंगी रोषणाईसह फुलांची आरास तसंच येशूच्या जन्मदृश्याची उभारणी. भंडारच्या लाखणीमध्ये प्रसिद्ध चित्रकार भैरवी निर्वाण यांनी आईस्क्रीमच्या काड्यांमधून साकारली येशूंची प्रतिमा. ख्रिसमसच्या निमित्तानं साकारली आकर्षक अशी प्रतिमा. अनोख्या कलाकृतीतून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न. नाशिकच्या इगतपुरीमध्ये ख्रिस्ती बांधवांनी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. 151 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन सेक्रेट हार्ट चर्चसह इतर धार्मिक स्थळांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई. देहू रोडच्या धम्मभूमीत 25 डिसेंबर रोजी बुद्ध मूर्ती स्थापनेच्या स्मरणार्थ भोजनदान कार्यक्रम. राज्यभरातून आलेल्या बौद्ध बांधवांसह गरजूंना अन्नदान. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांबाबत महत्त्वपूर्ण बदल. उत्तरपत्रिकेमध्ये 4 ऐवजी 5 पर्याय आणि उत्तरपत्रिकेची 2 भागांमध्ये विभागणी. 1 मार्च नंतर सर्व परीक्षांसाठी नवे नियम असणार. बुलढाण्यामध्ये मनुस्मृती दहन दिनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचं दहन आणि या दरम्यान संविधान प्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येनं सहभागी. वर्ध्यातील कारंजा येथील सावळी शिवारात दारूच्या बाटल्या आढळल्या. डुप्लिकेट दारू तयार होत असल्याचा प्रहारचा आरोप. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील उंटावत ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम. सरपंच मनीषा मराठेंच्या पुढाकारातून गरोदर मातांसाठी उभारण्यात आला माहेर निवास. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांच्या जाण्यानं आदिवासी समाजामध्ये पोकळी निर्माण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक कुटुंबियांशी साधला संवाद. बागलाण येथील जुनी शेमळी गावात 7 ते 8 माणसांना विषबाधा. पार्टीमध्ये जास्त दारू पिल्यानं विषबाधा झाल्याचा संशय आणि यातील काही रुग्णांची प्रकृती गंभीर असून सर्व रुग्णांवर उपचार सुरू. चांदोली धरण पार करून तारा वाघीण पोहोचली. सातारा जिल्ह्यातील पाटणच्या ढेबेवाडी विभागात. वरचे पोलीस या भागातील मुख्य मार्गावर तारा वाघिणीचा वावर. भरदिवसा रहदारीच्या मार्गावर दर्शन झाल्यानं उडाली एकच खळबळ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्यापही दिबा पाटील यांचं नाव न देण्यात आल्यानं शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र संताप. गरज पडल्यास मुंबई जाम करण्याचाही दिला इशारा. बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पिंपळनेरच्या डम्पिंग ग्राउंडमुळे जेबापूरच्या नागरिकांचं आरोग्य आणि शेती पीक धोक्यात. दुर्गंधी आणि धुरामुळे संतप्त ग्रामस्थांनी कचरा गाड्या अडवून पाठवल्या परत. 1 जानेवारीला ग्रामस्थांचं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. बुलढाण्यात 7 आगारासाठी 150 बस येणार. पहिल्या टप्प्यात 12 बस दाखल. जिल्ह्यात दाखल झालेल्या नवीन ईव्ही बसचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं लोकार्पण. लातूर जिल्ह्यातून गेलेल्या लातूर जाहिराबाद महामार्गाला अनेक ठिकाणी तडे. मात्र दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि याच्याच निषेधासाठी छावा संघटनेनं भेगांमध्ये बेशर्मीचं झाड लावून केला दुग्धाभिषेक. मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातिवली ते वरई दरम्यान मुंबई वाहिनीवर उलटलेला टँकर. बाहेर काढण्याच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवाशांचे मोठे हाल. पालघरच्या मोखाडा तालुक्यातील चप्पलवाडा इथं पिकअप वाहनाचा अपघात. अपघातात वाहनातील सर्व 14 विद्यार्थी जखमी. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. जळगावच्या वरणगावात उलटलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून पिता पुत्राचा मृत्यू. अचानक निर्माण झालेल्या बिघाडामुळे उलटला ट्रॅक्टर. पिता पुत्राच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या परिसरावर शोककळा. नांदेडच्या जवळा मुरार या भागात एकाच कुटुंबियातील 4घांचा मृत्यू. 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई वडील आढळले गळफास घेतलेल्या अवस्थेत. आई वडिलांचा घातपात की आत्महत्या पोलिसांच्या तपासानंतर उघड होणार. वाशिमच्या कारंजा तालुक्यात समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक.
वाशिम शहराच्या मुख्य रस्त्याच्या फुटपाथवरील दोन दुकानांना आग लागल्याची घटना. एक कापडाचं आणि दुसरं चप्पलचं दुकान जळून आगीत खाक. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सांगलीमध्ये 3 वर्षात तब्बल 20 पट परतावा देण्याच्या बहाण्यानं चौघांची फसवणूक. चौघांना 5,76,000 रुपयांचा गंडा. पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू. बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती शहरात चड्डी गँगची दहशत. चड्डी गँगच्या सोन्याचा दागिन्यांच्या दुकानावर दरोडा. चोरट्यांनी 12 लाखांचे दागिने केले लंपास. बुलढाण्याच्या खामगावमध्ये प्रतिबंधक गुटख्याच्या वाहतुकीवर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई. कारवाईमध्ये गुटखा आणि वाहन असा 33 लाखांचा मुद्देमाल जप्त. भिवंडीमध्ये नदीनाका या भागात स्थिर तपासणी पथक आणि आदर्श आचारसंहिता पथकाकडून 8,28,900 रुपयांची रक्कम जप्त. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी.